नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावरती 16 लाखाच्या बाईकवरती प्रँकच्या नावाखाली मुलींना घाबरवण्याचे धंदे, पोलिसांनी धडा शिकवतात जोडले हात। तर वेरुळ लेणी परिसरातील एटीएम फोडलं, चोरट्यांचं खुलताबाद पोलिसांसमोर आव्हान, चोरट्यांनी 16 लाखांसह अख्खं एटीएम नेलंय उखडून। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी बाईकवरती मुलींसोबत प्रँक करणाऱ्या बाईक रायडरला दणका दिला असून हा तरुण महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढायचा, मुलींजवळ जाऊन स्पोर्ट बाईकच्या सायलेन्सरचा फटका आवाज काढायचा। तो एवढ्यावरच थांबायचा नाही तर तो आक्षेपार्ह बोलायचा देखील। त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चांगलासा धडा शिकवलाय, तेव्हा त्याने हात जोडले आहे, त्याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे। मुलींसोबत प्रँकचे रील तयार करून हा रायडर स्वतःच्या इंस्टाग्राम वरती टाकायचा। याबाबत पोलिसांनी या रील्सची दखल घेत गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। शेख समीर शेख सलीम असं त्याचं नाव आहे। तसेच त्याच्यासोबत रील तयार करणाऱ्यांवरती सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दणका देताच या तरुणाने आपण केलेल्या चुकीच्या व्हिडिओबाबत माफी देखील मागितली आहे। मात्र या तरुणाची प्रोफाईल बघितल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल, कारण तो तब्बल 16 लाखांची स्पोर्ट बाईक वापरत होता, पण त्याचे कारनामे मात्र भंगार होते। समीर शेख शहरातील बायजीपुरा परिसरातील गल्ली नंबर 19 मध्ये राहतो। समीर हा भंगार व्यावसायिक आहे। याशिवाय तो स्वतःला बाईक रायडर समजतो। काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावरती रील्स बनवायला सुरुवात केली। रील्स बनवताना तो महागड्या गाड्या वापरत असल्याचं पाहायला मिळतं। पोलिसांनी या प्रकरणी समीर शेख आणि त्यासोबत रील बनवणाऱ्या इतर साथीदारांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकारामुळे समाजात युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। सोशल मीडियावरती प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाईकडून अशा प्रकारे बेजबाबदार आणि गुन्हेगारी कृत्ये केली जात आहेत। असे प्रकार रोखायचे असेल तर पोलिसांनी संपूर्ण शहरात जरब बसेल अशी मोठी कारवाई करणं गरजेचं आहे, असं मत सर्वसामान्य नागरिकांनी आणि खास करून महिलांकडून व्यक्त करण्यात आलं आहे। इंस्टाग्राम पर मैं रील्स बनाता हूँ। मेरा कंटेंट स्पोर्ट्स बाइक का रहता। मैं एक इस रील बना रहा था इंजियम कॉलेज के अंदर। वहाँ पर मैं गाड़ी को रेव किया, उससे 2 लड़की डर गई। डरने के बाद मेरे पे गुन्हा। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज शहर पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। पाणीपुरवठा योजनेचं काम वेळेत पूर्ण करा असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त श्री पापळकर यांनी जायकवाडी धरणातील उद्भव विहीर म्हणजेच जॅकवेल पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, अशुद्ध जलवाहिनी, शुद्ध जलवाहिनी, पाण्याच्या टाक्या, अप्रोच ब्रिज यासह पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। यावेळी संबंधित यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या परिसरात असणारे फार्म हाऊस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स, बीम लाईट्सच्या वापरावरती बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत। पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे फार्म हाऊस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स, बीम लाईट्सच्या वापरावरती दिनांक 8 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत। भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 163(1) व 3 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इत्यादींचं आयोजन मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईटचा वापर करू नये, कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृश्यात अडथळा निर्माण होऊन लँडिंग व टेक ऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या भारतीय न्याय संहितेचं कलम 223 अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील असं आदेशात स्पष्ट करण्यात आलंय। स्वच्छ हवेसाठी निळ्या आकाशाचा आंतरराष्ट्रीय दिवस 2025 निमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, एमजीएम विद्यापीठाचा सिव्हिल अभियांत्रिकी विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम विद्यापीठातील आइन्स्टाईन हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला।
स्वच्छ हवेसाठी निळ्या आकाशाच्या आंतरराष्ट्रीय दिवस 2025 निमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, एमजीएम विद्यापीठाच्या सिव्हिल अभियांत्रिकी विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 सप्टेंबर 2025 रोजी एमजीएम विद्यापीठातील आईन्स्टाईन हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात प्रमुख भाषण देताना मनपाचे उपायुक्त आणि पर्यावरण प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी विद्यार्थ्यांना पॅरिस करार आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरती कचरा न टाकण्याचं, कचरा वेगळा करण्याचं, सिंगल यूज प्लास्टिक टाळण्याचं, ई मोबिलिटी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन केलं. तसेच शहराला स्वच्छ आणि स्मार्ट बनवण्यासाठी अधिक झाडे लावण्याचं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेएनएसीच्या प्राचार्या विजया मुसंडे आणि सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख विजया प्रधान यांनी मान्यवरांचा सत्कार केला. डॉक्टर गीतांजली कौशिक यांनी वायू प्रदूषणाची कारणे, दुष्परिणाम आणि भारतीय शहरांमधील PM10 पातळीवरती एक सादरीकरण दिलं. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या क्षेत्र अधिकारी दीपाली लोखंडे यांनी शहराच्या पर्यावरणीय गुणवत्ता राखण्यात त्यांच्या संस्थेची भूमिका स्पष्ट केली. स्मार्ट सिटीच्या माध्यक विश्लेषक अर्पिता शरद यांनी विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट देण्याचं आणि शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती घेण्याचं आवाहन केलं. जेएनएसीचे प्राध्यापक रवींद्र वानसुळे यांनी आभार प्रदर्शन केलं. कार्यक्रमाला केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाचे सल्लागार अर्चना बनकर, मनपा घनकचरा व्यवस्थापन सल्लागार सय्यद आसिफ, चेतन वाघ आणि किरण जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने अभियांत्रिकी विद्यार्थी या सत्रात उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग,
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी आणि एनएसएस, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लॅब. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील SBI बँकेचे अख्खं ATM चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली असून या ATM मधून तब्बल 16 लाख रुपये लांबवल्याची माहिती समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे पोलीस दलासमोर आव्हान निर्माण झालंय. खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी SBI बँकेने जगप्रसिद्ध वेरूळ लेणी समोर कैलाश हॉटेलच्या शेजारी ATM उपलब्ध करून दिलं होतं. सदरील ATM बुधवारी पहाटेच्या सुमारास या अज्ञात चोरट्यांनी तोडफोड करत धाडसी चोरी केली असून चोरट्यांनी चक्क संपूर्ण ATM यंत्रच उखडून नेलाय.
या एटीएम मधून तब्बल 16 लाख रुपये लांबवल्याची माहिती समोर येते आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून श्वान पथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झालेत. या धाडसी चोरीमुळे खुलताबाद पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. वेरूळ लेणीतील प्रवेशद्वाराजवळ तात्पुरत्या स्वरूपातील राहुटीत पोलीस केंद्र होतं, मात्र ते गेल्या 10 वर्षांपासून काढून टाकण्यात आलंय. सध्या लेणी परिसरात कार्यरत असलेले पोलीस दिवसभर कर्तव्य बजावून मार्गस्थ होतात. त्यामुळे लेणीसह परिसरातील सुरक्षा वाऱ्यावरती असल्याने याचाच फायदा उचलत चोरट्यांनी एटीएम वरती डल्ला टाकलाय. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, तसेच त्यासाठी अनेक सामाजिक संस्थाही प्रयत्नशील असतात. त्यांचा योग्य समन्वय साधून दिव्यांग कल्याणाच्या योजना राबवाव्या. जिल्ह्यात दिव्यांगांचं सर्वेक्षण करून अधिकाधिक दिव्यांगांपर्यंत पोहोचावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले आहेत. दिव्यांग कल्याण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर के.एस. मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, दिव्यांग कल्याण विभागाचे विजय कंचेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे, मनपा उपायुक्त लखीचंद चव्हाण तसेच नगरपालिकांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतात, त्याचा आढावा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला. दिव्यांगत्व निश्चित ते दिव्यांगत्वावरती उपचार करून पुनर्वसन, दिव्यांग व्यक्तींचं आर्थिक स्वावलंबित्व अशा विविध विषयांवरती चर्चा झाली. दिव्यांगांच्या कल्याणासाठी महापालिकेच्या वतीने 18 कलमी योजना राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय. सक्षम ॲपद्वारे दिव्यांगांची नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. या संदर्भातील प्रक्रिया राबवावी. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र स्थापन करणं, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी मध्यवर्ती ठिकाणी जागा देणं आदी विषयांवरती चर्चा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं की दिव्यांगांना स्वावलंबी होऊन त्यांचं जीवनमान सुकर करण्यासाठी शासनाच्या योजना आहेत, त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. दिव्यांगांचं सर्वेक्षण राबवावं. दिव्यांगांना रोजगारासाठी त्यांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी विनाविलंब मार्गी लावावेत असे निर्देश त्यांनी दिलेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक बैठक बुधवारी भक्त निवास येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आहे. या बैठकीस तालुका पक्ष निरीक्षक विजय साळवे, लक्ष्मीनारायण बखरिया आणि प्रमोद ठेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस तालुका प्रमुख राजू वरकड, विधानसभा संघटक गणेश आधाने, शहर प्रमुख विष्णू फुलारे, युवासेना तालुका प्रमुख गणेश वाकळे, तालुका महिला संघटिका शशिकला ताई बारगळ, शंकर काका आधाने, खिरडीचे सरपंच कृष्णा दवंडे यांच्यासह तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने संघटन मजबूत करण्यावरती बूथस्तरीय कार्यकर्त्यांची जबाबदारी, मतदार संघनिहाय नियोजन तसेच पक्षाच्या धोरणांची जनतेपर्यंत पोहोच याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत येत्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा अधिक बळकट करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही त्या निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी या ठिकाणी बैठक लावलेली आहे. तेच ना, कारण आता या परिस्थिती आता आणीबाणीची आणि सगळं कार्यकर्त्यांना माहित आहे. त्यामुळे या 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती यावर उभाठांचा म्हणजे आमचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. कारण सगळे कार्यकर्ते, या प्रभागातील सगळे कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये उभाठाचा आपला भगवा ध्वज या ठिकाणी फडकवायचा आहे. बैठकीचा विषय होता आज आगामी काळात ज्या निवडणुका लागल्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या, त्याविषयी आम्ही इथे बैठक घेतलेली आहे उभाटा गटाची. या बैठकीमध्ये आम्ही निष्ठावंतांची बैठक होती. या बैठकीमध्ये आम्ही जे उमेदवार उभे करणारे त्यांना निवडूनच आणणारे आणि ह्या गद्दारांना आम्ही गाडणारच आहे. सर्व गण आणि सर्व पंचकृषीतल्या खुलताबाद हनुमानाला आम्ही अशी विनंती केली आहे की सर्व आमचे उमेदवार निवडून येतीलच आणि आम्ही हा भगवा फडकू उद्धव साहेबांचा. नाही साहेब, अजून आमचं काही ठरलेलं नाहीये म्हणून त्यांनी कुणी नावं दिलेली नाही. हे आमचे वरिष्ठ नावं ठरवून घेतील. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावरती 16 लाखाच्या बाईकवरती प्रँकच्या नावाखाली मुलींना घाबरवण्याचे धंदे, पोलिसांनी धडा शिकवतात जोडले हात. तर वेरूळ लेणी परिसरातील एटीएम फोडलं, चोरट्यांचं खुलताबाद पोलिसांसमोर आव्हान, चोरट्यांनी 16 लाखांसह अख्खं एटीएम नेलंय उखडून.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.